देगलूर येथील बंडाप्पा मठ येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रामीण शहरी कार्यकर्ता बूथस्तरीय मेळावा घेण्यात आला। भारतीय काँग्रेस महिला देगलूर तालुका अध्यक्ष डॉक्टर पूजा गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकीसंदर्भात अनेक बाबीवर प्रकाश टाकत काँग्रेस पक्ष वाढीसाठी आणि निवडणुकीसाठी महिलांचाही सहभाग महत्त्वाचा आहे। महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात अशा सूचनाही यावेळी केल्या। आयोजित काँग्रेस पक्षाच्या बूथस्तरीय शहरी ग्रामीण भागातील कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्राध्यापक यशपाल भिंगे, डॉक्टर श्रावण रॅपनवाड, रामदास पाटील सोमठाणकर, देगलूर तालुका अध्यक्ष विष्णू पाटील, मोगलाजी अण्णा शेरशेटवार, बालाजी रोहिलावार, अविनाश नीलमवार, कैलास एसगे, सुभाष अल्लापूरकर, शत्रुघ्न वाघमारे आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकारी कार्यकर्ते आजचा हा बूथस्तरीय कार्यकर्ता मेळावा केवळ बैठक नाही तर आपल्या संघटनाला नव्या ऊर्जाने पुढे नेण्याचा संकल्प आहे। आज एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छिते, महिलांशिवाय कोणतीही संघटना पूर्ण होऊ शकत नाही। महिला फक्त मतदार नाही तर त्या समाजाचा आधार आहे, निर्णय घेणारी शक्ती आहे। आजची गरज काय आहे? प्रत्येक बूथवर सशक्त महिला टीम तयार करणे, प्रत्येक गावात महिला संवाद, महिला चौपाल आयोजित करणे, महिला केवळ सहभागी नाही तर निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे। मी डॉक्टर आहे आणि मला माहिती आहे की लोकांपर्यंत पोहोचायचं असलं तर त्यांच्याचे आयुष्याशी जोडावं लागतं। म्हणून मी एक प्रस्ताव ठेवते, महिला काँग्रेसच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, जनजागृती अभियान आणि महिला मार्गदर्शन कार्यक्रम प्रत्येक गावात घेऊया। त्यामुळे आपला जनसंपर्क वाढेल आणि विश्वासही निर्माण होईल। छोटी प्रेरणादायी कविता सांगते, नारी आहे शक्ती, नारी आहे सम्मान, तिच्याशिवाय अधुरा प्रत्येक अभियान। जिथे तिची आवाज उंच होती तिथे परिवर्तनाचा सूर घुमतो। चला पुढे येऊ, हातात हात घेऊ, महिला सशक्तीकरण संघटन मजबूत करू। आज आपण फक्त बोलायला नाही आलो तर कृती करायला आले आहोत। जर प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवलं की माझा बूथ माझी जबाबदारी तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। शेवटी एवढंच म्हणेन, राजकारण फक्त सत्तेसाठी नसते तर समाजाला बदलण्यासाठी असते आणि त्या बदलात महिलांची भूमिका निर्णायक असते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र।